आता थायरॉइडच्या त्रासाला करा बाय बाय. डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद. नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली. पुण्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नवले ब्रिज जवळ नरे आणि दुसऱ्या रविवारी मुंबईमध्ये. मोबाईल 917574 3454 आणि 738734 3477. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या खरावती. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. चुकीचं काय सांगा यांना. हे किरण शेठ सगळ्या गावात सगळ्यांनी विरोध केला. ह्यांना ग्रामसभेत म्हणली ह्यांना देऊ नका रेशन दुकान. एकटा उभा राहिला आता किरण शेठच्या बाजूने. राहिलं तुक नाही. सगळ्या गावात वाईटपणा घेतला. रातभर फिरलो. सगळ्याच्या सह्या घेतल्या. किरण शेठ एक नंबर माणूस आहे. आणि किरण शेठनी टांगड्या उलट्या केलेल्या. मला रिशनिंग दिले नाही मागच्या महिन्यातलं. अण्णा महिना संपल्या कुठनं द्यायचं रेशनिंग सांगा. मी महिनाभरच वाटतो. महिन्याच्या पुढे कोणाला देत नाही. आणि तेव्हा तर पाया पडत होता बाळासाहेब काहीतरी करा राव. रिशनिंगचं दुकान जात आहे माझं म्हणून. देतो म्हणलेलं बाळासाहेब पण महिना संपल्या मी बी नाही ना देऊ शकत. ऑनलाईन झाले बाळासाहेब. क्लोज होती ती खातं क्लोज होतं महिन्याचं. आणि मग मला सांगा किती दिवस झालं क्लोज झालं खातं. महिन्याचं खातं किती दिवस झालं क्लोज झालं. महिन्यात 31 8 दिवस झालं. 31 तारीख झालेली. हा मग परवा दिवशी त्या तुमच्या घराच्या मागच्या त्या छेडीला कसं काय तुम्ही दिलं मी बघितलं कॅमेऱ्यात. हो ती कसं दिलं म्हणजे तिला खायला नव्हतं. ती म्हणली आलीच नाही महिनाभर. किरण शेठ माझा तळतळाट घेऊ नका. मी भोपाट असा बोंबलेल का नाही तहसीलदार फोडला. बाळासाहेब अहो काय बी अण्णा काय असलं बोलतात. मग माझं कधी देणार आहे सांगा. मला कुठनं गांढरा माझं दिलं पाहिजे. गरीब आहे आम्ही. महिन्याच्या आधी उद्या की अण्णा देतो ना मी. महिना झाल्या कधी येतंय रातचं इरीचं. फोन करीत जा तुम्ही परत 31 तारखेला. मला तहसीलदारला फोन लावून द्या. लपड्याच्या बायबर त्या बायला हो किरण शेठ धन्य देतो. हे असलं राव बाळासाहेब नका राव. तहसीलदाराचा ह्याचा काय संबंध आहे. सांगितलं घरी येऊन. मी घरी येऊन बोंबलीन. आता काय रे शेषा आशीर्वाद द्या काका. अरे कुणा आम्ही देवाय आशीर्वाद द्यायला. अरे कुणाचा काका. मी काय म्हणतोय कुठं चाललाय आता. मी इकडे चाललोय बारामतीला. मग तू बारामतीला चालाय. तुझा तो झाला बारामतीला. इथं काय थांबलाय पुन्हा. तुम्ही भेटला. तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त. मला बारामतीला काम लागलंय. आमच्या आशीर्वादाने आमचं चांगलं नाही झालं. तुझं चांगलं होणार आहे. बरं का अण्णा आता बाकी सगळे विषय जाऊ द्या. मला बारामतीला चांगल्या पगाराची नोकरी लागली. मग आम्ही काय करू. आम्ही करू काय. काय नका करू. फक्त आता तुमच्या दोघांचा आशीर्वाद द्या फक्त. मला चांगली नोकरी लागली 1 नंबर. अरे शशा तुला आशीर्वाद देण्याच्या नादात जिथं तुला पोरगे बघायला जाईल तिथं आम्ही मार खाऊन आलोय का. थांबा बाळासाहेब पेढ दिल तर तू कामाला लागला म्हणून. नाही कंपनी चांगली. कापसाची कंपनी. तिला 2-3 दिवस मी काम केलं. चौथ्या दिवशी मी गोदामात गेलो. गोदामाला जाग लागली. अहो ही ऑफिस कुठं गेले आणि चांगलं झाले असं मी याला जलमलंच नाही पाहिजे. माझ्यामुळे नाही. कोण बिडी ओढत असेल त्याच्यामुळे लागली असेल. बाळासाहेब ह्याच्या 5वी बसून बघतोय मी. 5वी म्हणजे जन्मल्या 5व्या दिवशी पूजतात बघा. सटवायली ती नशीब. त्या दिवशी पासून ह्याच्या आई बापाची भांडणं. तसं असतं यांना तवा. म्हातारा दारू पिते मग त्या दोघांची भांडणं लागली. माझा काय मी जन्मला दोष. ह्याच्या 5वी दिवशी पियाला ह्याचा बाप दारू कधी पेत नव्हता. जे ह्याच्या आई बापाची भांडणं जाईन तिथं भांडणं. त्या लाकडाने मी माझा काय त्यात. नाही तू शशा लग्नाचं लय बेकार झाली. पुरी नाही आमच्याकडं. तुझा बाबा बाळू काका लग्नाचा विषय सोडून दिला मी. काय राहायचं असेल तर तसंच राहील. नाही बरं झालं चांगलं केलं. आता ह्यो निघालाय कुठली कंपनी तिथं बंद पाडाय. ती पीटर कंपनीला का तू कामाला गेल्यावर. नाही त्यांना माझं काम आवडलंय. ती म्हणली तिकडं 13
इकडं 15 देतो म्हणली. लग्नाचं डोक्यातनच काढून टाकलं. काय जिथं जाईल तिथं माणसं तर खोळंबा करते ती, नाही तर काहीतरी नशीब तर फुटतंय. म्हणजे 15,000 तुला पगार आहे? बाळासाहेब अरे लका 500 रुपये खुरपा गेला तरी तेवढं मिळतील की पैसे. कशाला 15,000साठी चाललाय तिकडे? मग लग्न होतं का खुरपा गेल्या? शेती पडीक पाडली यांनी. शेती 12 एकर शेती. नोकरी करायची, नोकरी करायची. 10वी नापास आहे, शाळा बी नाही शिकलेलं. बरं का काका, तुम्हाला तर माहिती अरे आहे? कोणाचा काका माझा काय संबंध आहे? नाही तुम्ही काकाच आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही, मागल्या वेळेस लग्न जमा गेलो, मग म्हणते ती इंटरनॅशनल पुढारी भाऊ नुसतं मोकळ्यात आणला याव. काही नाही, एक पोरगी त्यांच्यावर बघणं आहे ना, आणि त्यांचा तो चुलत पुतण्या बघितलं ना, एक तर आला नाही. त्यात आमिर कसा बसा धरून नेला, तर माझं राहिलं बाजूला. आमिरच डोळ टाकायला लागला त्या पोरीवर. हाय का एक तर शान त्या डोक्यातनच काढून टाकला विषय तो. म्हणजे लग्नाची शेकट झालं का? बंद करायचं नाही. जा. बरं झालं. पोरी पण संपल्या आता. सगळ्या पोरी मेले जगातल्या. तू एकटाच राहिला तसा. होय बाळासाहेब, मला एक पोरग चांगलं आहे ना. अहो झाल तिचा मार खाल्ला आम्ही ह्याच्या बायात. जाऊन द्या, एक पोरगी आहे ती दाखवायची का मग ह्याला? नको गबाचा. नाही म्हणा, हाय चांगली एक नाही म्हणा. नाही, होय म्हणा की काका. 3 कंपन्या बंद पडल्या किरण शेठ. अहो, अण्णा तुम्ही होय म्हणा की. कसं आहे, तसा विषय टाळलाच होता. हाय एक आहे तर हाय ते आपल्यातली नाही ते. आपल्यातली नाही ते. जातो. कोणाची नाही नाही असं ना. हाय बाळासाहेब चांगली मस्ती श्रीमंत येत, पण त्यांना बी गरीबाच पोरग करायचंय. जुळा गंड आला यांना. असू दे, होईल चांगलं. पोरांना राहून लग्नाचा नाद सोडून दिला म्हणतोय ती. आता ह्यो काय पिछा सोडत नाही अण्णा आपला. अरे तू जा की कंपनी दे कामाला. अहो, शेवटचा योग जर जुळायचा असला तर अरे पण कंपनीत बोलावलं तुला अर्जंट. जायला येईल एखादा दिवस लेट. काय माझं त्यांना काम आवडले घेते जिरवून आता किरण शेट. ह्यो काय पिछा सोडत. अरे हिला आपल्यातली नाही ते. अण्णा बघून तरी येऊ. सगळी माणसं आपल्यातलीच. असू दे, बघून तरी येऊ काय होतंय काय नाही. एवढं माणूस प्रेमानं म्हणतोय तर तुम्ही नुसतं दोघं होय म्हणाय काय हरकत आहे. ह्यो का आम्ही किरण शेट येतो, पण ह्याचा काका आहे तो रामभाऊ, मावशीचा नवरा ह्याच्या. ती तुम्ही बघायचं रामभाऊ घेऊन काय येते, मी तुम्हाला दागा दाखवतो. पण जावा येणार नाही आता. कोण? रामभाऊ येणार आणि नाही. मग आम्ही यायला येडे होय तेव्हा. कोणी न्यायची ते ताब्याला मत कोणी? वा हाय किरण शेठला कंड आलाय तर त्याला घ्यावा लागेल. अण्णा. आज तंट्या मुक्तीचा अध्यक्ष. बरं तुम्ही दोघं पुढे राहा. भाऊ माग राहते आलं. जमत नाही भाऊ, मला तसं जाणवतंय. भाऊला बघवा ना काय तुझं. बघवत नाही, त्यांची बी इच्छा आहे, पण ती म्हणतात माझ्यातच खोट आहे. त्यांची चूक काढायला लागली की आता. नाही चूक नाही काढली. चला रामभाऊ आता तुम्ही. किरण शेट मी म्हणत होतो, दाबत होतो हात तो. अण्णा ह्या बारे तुम्ही त्यांच्या डोक्यात घालायचा आता. चला. किरण शेट म्हणत होतो तुम्हाला असलं पडू नका. द्या, जमू दे. अवगुण आहे निवळ. असू द्या, बघू काय ती तिथं गेले आपण. रामभाऊ, तुम्हाला गाणाला काय काम नाही ते राव. आम्हाला सकाळ सकाळ रानात चक्रा मारावं लागतात. तुम्ही अर्जंट या म्हणून बोलावंय. काय काम आहे असं अर्जंट यायला? लोकांना काहीतरी आगळं वेगळं दाखवणं हेच आमचं गाण्याचं माझं काम. सुभाषराव, मला वाटलं तुमच्याकडे काही चांगली दृष्टी असेल. अरे चष्मं लागलं म्हणजे काय, त्याच्या पलीकडचं सुद्धा जग बघता आलं पाहिजे. मला वाटलं आल्याला आम्हाला शाबासकी द्या. चाल कशाची? बघितलं का चिक्कूकड? बघितलं की त्यात काय विशेष आहे? काय ह्यात काय विशेष आहे? हा, सांगा ना काय विशेष आहे, सांग. अहो अध्यक्ष, अंदाजे चक्कू किती भरत्याल? बोरासारखं चक्कू बारीक काय तरी किती भरतील मला सांगताय? कमीत कमी 70 ते 80 नेट निघणार ह्या 2-3 झाडाचं काय? चिकू. अरे अरे अरे, मला वाटलं उंच विचार करता. मग असं काय करोडो म्हणू होय? हा, जे आहे ते बोलावं का उगा तुमची प्रशंसा करत राहावी? सुभाषराव, मला वाटलं शेतीतली पारीक असेल तुम्हाला थोडी तरी. 5 कंटेनरचा अंदाज आहे. 5 कंटेनर. भाऊ तुम्ही तरी 5 कमी सांगितलं. 7-8-9 कंटेनर निघत्याल. होय का? अहो अध्यक्ष, हे काहीच नाही. हा, मागच्या 5-6 महिन्यापूर्वी मार्केटला गेलतो चक्कू घेऊन. आली लोक पळत, म्हणले नारळ कसं दिलं, नारळ कसं दिलं. अरे म्हणलं बावळा नाही, हे काय नारळ आहे तू, चिक्कू चिक्कू म्हणलं. तोंडातच पाटील, बोट. आता जरी तुम्हाला ती बोराची साईज वाटत असली ना, अजून वाढायचंय. अरे बच्चा आहे, पिल्लू आहे. चुलत पोतण्या डोक्यावर पडल्यासारखी करतात. ही चिकूही काय नेलं नारळ म्हणून लोक बघत होती, आणि नारळही काय नेलं ना तुम्ही म्हणत होती चिकू कशाला आणलं. एवढं नारळ तुमच्या बापाने काय नेलं का? बरं, मी एकदा नारळ घेऊन गेलो ट्रकभर. लोक म्हणले ही फणस कितीला आहे. एवढी साईज होती नारळ. आणि म्हणे अध्यक्ष, नारळावनं मला विषय आठवला. भाऊ, आपण दोघं मागच्या 5-6 वर्षापूर्वी ताडोबाच्या जंगलात फेरफटका मारायला गेलो होतो.
भाऊला गावलं नारळाचं झाड. नारळाचं झाड जिथं लावलं अध्यक्ष, उंच दुर्बिणीने बघावं लागायचं इतकं उंच झाड. आज तागात कोणी रेकॉर्ड अध्यक्ष. गिरीश बुकात नावीस तर काय झालं? अध्यक्ष चला ह्यांच्या बाकडे कथा ऐकायला अहो, किती मला थापा माराव्या त्या. अहो, माझ्याकडे डाळिंबाच्या बागाला ना हाँगकाँगचे व्यापारी बागेमध्ये येऊन डाळिंब घेऊन जाते त्याला तेल- आणि भिकाऱ्यासारखं मार्केटमध्ये घेऊन जाते ती त्याला चक्कू. तेल रोग पडला आणि जळून गेली सगळी रोपण. पाटील दुसरी बॅग लावली मी तुमच्या शेतीचं नका सांगू. हा. माझा एक विषय सांगायचा राहिला. बरं, थांबा. तुम्ही- नाही नाही नाही, नाही व्यापारी माझ्या शेतात माझा येतात चक्कूचा विषय फळबाग संपू द्या. बघायला. हो का, माझा चक्कूचा विषय संपू द्या. त्यानिमित्ताने जगातल्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल. मध्यंतरीच्या काळामध्ये 5-6 वर्षापूर्वी मी आफ्रिकेला चक्कू घेऊन गेलो. 10-15 राष्ट्रातले तिथं सगळे लोक आलती. निलाव होता. हो त्यांना जी भांडणाची लागली या चिकूसाठी. ए म्हणलं भांडू नका, माझा मी परत आणतो. चिकू खायला मिळत नसेल ना तिथं त्यांना. बरं जाऊ दे हे Variety. नाही मला सांगा रामबा हे साठी सकाळ सकाळ बोलवलं का मला बरं म्हणलं तुम्हाला काहीतरी चांगलं जनरल नॉलेजचा विषय द्यावा. अरे किती पेका. बर 9 कंटेनर म्हणतो काय? हो. 9 कंटेनर. हा. मग काकीनं पावशेर चिकू बाजारात कसं काय आणलं रे परवा? विकत पिशवीत ऐका, काकी बघाय गेलती टेस्ट मार्केट मधल्या चिकूची ना आपली चिकू टेस्ट कशी येते? आपलं ते आपलंच. अहो रामबाचा विषयच वेगळा. पावशेर. अजिबात तुम्हाला बाळकाला पाटलाला अजिबात आमच्या भाऊचं महत्त्व नाही. पावशेरनं खाणार आणि कंटेनरची भाषा करणार. अरे बघण्यासारखं काय तसंच तुमच्याकडे आहे. तो एक्सपोर्टचा माल आहे. तो घरी खाण्यासारखा आहे वय. आपण सांगायची गरज नाही ना. कशासाठी बोलावलंय तुम्ही? मग हेच तुम्ही जनरल नॉलेज घ्या आणि जगात व्हायरल करा. अहो रामभाऊ एवढं सांगण्यापेक्षा रानात लक्ष द्या. त्या हुमनीनं अख्खा ऊस खाल्लाय, ऊस जळायला लागलाय. ए माझा कऊस खाऊ दे. माझ्या एकट्याच्या रानातला खा म्हणलं. दुसऱ्याला इजा पोचावता कामा नये म्हणून माझ्याच इथं चर म्हणलं. आणि त्यांनी तरी कुठं जायचं? आ, चला. कशी दानशूरता. हुमनीनं खाल्ला ऊस, तुम्ही चहा तरी प्या. चला. बरं महत्वाचा विषय शेवटी काढला नाही तर म्हणलं तसंच पाठवताय का काय? रामभाऊ मी ना अध्यक्ष कुणाच्या घरी चहासाठी जात नाही बरं का. आता आमच्या टायमिंगला चहा आहे तर त्याला आम्ही काय करणार. घ्या अध्यक्ष. काय आहे सुभाषराव, हा चहा तुम्हाला मला बाहेर सुद्धा पाचता आला पाहिजे. पण तुम्हाला आत का आणले? एक आगळा वेगळा नजराना तुम्हाला दाखवायचा होता. तुम्हाला चहा दिसतो, हा नजरान दिसत नाही. आल्यापासून रामभाऊ ह्या बैलगाडीकडेच बघतोय मी. आयला अध्यक्ष चालती बोलती जिती बैल दिसतीत राव. आयला कमाल आहे रामभाऊच्या घरी. सुभाषराव, गेल्या महिन्यामध्ये मी पुणे येथील खडकवासला परिसरातील नांदोशी या ठिकाणी गेलतो. नांदोशीला आमचे मित्र तुषार सनस यांनी मला गिफ्ट दिली ही गाडी. तुम्हाला गिफ्ट द्यायची काय कारण? व्याख्यान होतं माझं. बैलाला बैल देती ती. हा म्हणजे व्याख्यानात त्यांचा सत्कार झाला. हा बैल या विषयावर व्याख्यान होतं. आधुनिक युगात, ट्रॅक्टरच्या युगात, तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेली बैलगाडी. वा त्याच्यावर व्याख्यान झालं. त्याच्यावर माझा व्याख्यानाचा विषय होता. आणि तुमच्या दारात शिप्रूट सुद्धा नाही. काय पाटलांच्यात ओरिजिनल बैल आहे ते. आणि व्याख्यान तुम्ही त्याच्यावर द्यायला गेला. अहो अध्यक्ष शिपरूट नाही ह्या आताची साधी गाय ह्याला झालेली बैल ही महाराष्ट्रात जी बैल पाहतात ना हा हे आमच्याच गायपासून झाली उत्पत्ती सगळी. अरे वा. सगळे महाराष्ट्रातले. हा मग गाव सुभाषराव, नुसतं इथं गुरांची दावण दारात करून बाहेर व्याख्यानाला गेलं उपाशी मरत्याला जाणं. एकच काहीतरी नीट काम करायचं. गाणा म्हणतो तीच बरोबर आहे. जी उत्पत्ती झालेली आहे महाराष्ट्रातल्या पशुधनाची, आमच्या घरून पसरलेलं गोधन आहे ते. अध्यक्ष किती फेकता रामभाऊ? का चहा दिला म्हणून काय पण फेकायला लागला. आता बरं थांबा, आम्ही फेकतो ना, आम्ही फेकतो का नाही? ज्या माणसाने गाडी दिली त्या माणसाला दूरदृष्टी बघा. ह्या गाडीत माणसं किती? 3 रामभाऊ, काकी आणि गाणा. म्हणजे बनवण्याला कळतंय, गाडी बनवणाऱ्याला कळतंय की फक्त 3च माणसं आहेत. रामभाऊ, काकी आणि गाणा. आणि रामभाऊच्या हातात काय माहितीये का? हसूड ही निशाणी आहे. जर कोण मला आडवा चालला आडवा बोला ना, हसुडानं पुढीन. आणि तूच आडवा चालला तर मला बी 2-3 हसुडा. सुभाषराव, बैलगाडी मात्र देखणी बनवली. नाद करायचा ना दोषीकरांचा. लय बेस्ट. खूप येऊ काय बैलगाडी बनवली. नका नका ये बाळू, ये मित्रा, ये या अण्णा. वा अरे वा किरण शेट. आता अरे सगळीच आली. शशी, हो मी लपटूनच आलो तुम्हाला. ये सची ये. तुला काय दुसरं गावच नाही का सारखं 4 दिवसाला इथंच पडी काही?
नाही, आज योगायोग झालाय. शशी बोला की भाऊ. तू का आला? आता बघा कसं विचारतात तू कशाला आला. भाऊ पाणी चिखलाला आणि चिखल पाण्याला तुटलाय का कधी? बाळ्या आमदार का खासदार घेऊन आला रे माझ्या घरी? आमचा काही संबंध आहे तेव्हा? तो म्हणला तुमचा माझ्याच काकाच्या तुम्ही येत आहे म्हणला. काकाच उपरेगत वागत होता. माझ्या मावशीच्या घरी चाललोय मी. मी म्हणलं नको लागा काका तुझा लय चिडेल लागा. म्हणला काकाचा काही संबंध आहे, मावशी माझी आहे ना. हो का? मी आता शेवटचं बघायला सांगतो. नाही तुझ्या काकाचं घर आहे, नाही तुझ्या मावशीचं घर आहे, ना आजोबाचं घर आहे. हे घर माझं आहे, माझं. आणि खेळता यायचं नाही परत. ए अचूल तर पुतणे ठरवा ना घर कोणाचं आहे. हा ना? काकी तू शश्या अण्णा निघायत ना. ओढ ओढत ना. नाही ह्याच्या घर ना त्याचं घर. मला डोळा मीच कावतो काय? डोळाच काढेन. बघितलं का ना? बघितलं ना? ही पनवती घरात आली, माझं तुझं सुरू झालं. आलंय कशासाठी ते विचारा. 2 मिनिटं थांबून जाणार असेल तर जाऊ द्या ना, विषय संपल ना. काय झालं आम्ही पुलाव बसलो होतो. किरण शेठ मी ना अण्णा तेवढेच हे आलं आणि म्हणलं मी तिकडची कंपनी बदलली. आता दुसरीकडे मला जॉब आला नवीन. म्हणून पेढा घेऊन आला वय अजून एकदा? अरे नाही ना का मला राहण्यात जायचं होतं. पण ह्योच म्हणला मला घरी जायचं तुम्ही चला म्हणून आलो. नाही तर आपण यायचं होतो का? बरं का काका? हे मला काय काका म्हणू बाबा. माझा ह्याचा काय संबंध नाही. काकाच्या लाडक्या जवळ घरी त्याला घेऊन. अहो दारात आलेल्या पाहुण्याला असं बोलून रामभाऊ. तुमच्या घरी न्या मग. हीच का संस्कार तुमचं? आज तुमच्या लय संस्कारिक आहे तर तुमच्या घरी न्या. त्याला विचारा काय कशासाठी आलाय काय नाही. अव ही काय पण बोलते ती, पण ह्यांची लय गरिबी होती. रामभाऊची? हो आमची आई सांगती ह्यांच्या 2च जर्मनच्या ताटल्या होत्या. ही आगमाग जेवायची इतकी गरिबी होती. मला जेव्हा आईने भाऊंच्या घरी आणून नेलं का नाही घरी, तेव्हापासून बा कशी भरभराट झाली. बोटात अंगठी आहे कसं वैभव. माझ्याच पायात लक्ष्मी पण मला डावाल्या करते ती आता. असं तुझ्या आईने तुला सांगितलं? हो. आईवर विश्वास आहे तुझा? आई खोटं नसती बोलत. तुझं पाय आमच्या घराला लहानपणी लागला आणि आमची भरभराट झाली. होय तसंच 2 ताटल्या ते बी जर्मलच्या. लय गरिबी. अहो काका ह्यांचं घर जर गळा लागलं ना तर सगळी अंगणा झोपायची लाईनशीर. इतकी यांची गरिबी. आणि आता रुबाब जाडते ती मला डावाल्या करते ती. ए शश्या चालतं वाईट ना. ए गाणं त्याचं बरोबर आहे. शशी तुझ्यामुळं आम्हाला जुने दिवस आठवले बाळा. अरे आम्ही वाट्यावरून तू झोपत बाळा. नांगरटीत झोपायचो. आणि तुझा लांबला ना तेव्हापासून जगाची भरभराट झाली. आमची नाही अख्ख्या जगाची. म्हणजे उपकाराची जाणीव आहे रामभाऊला. बरं अध्यक्ष. अरे शशी तुझ्या पायात लक्ष्मी असती तर ह्याच्या त्याच्या भिकाऱ्यासारख्या दारात काही लागतं रे बाळा. आम्ही अन्नासाठी येतो. मला माहित आहे या घराचा आधार वडच अन्न नाही. पण कसं आपलं आम्ही किमतीनं मला माहित आहे या अण्णा म्हणजेच ह्या घराचा मेन माणूस आहे. आला का सुभाषराव? अण्णा ह्या शशाला आयुष्यभर पनवतीशिवाय बोललं नाही आणि आता झाडाव चढवतोय. पोरगी आणली पोरगी. किरण शेठच्या पाहुणीची पोरगी आणली आणि अण्णांची दोघांची काहीतरी चर्चा चालली. ती शशा म्हणला होता मी लग्नाचा आता विषय सोडून दिलाय. पण किरण शेठ पण म्हणलं माझे पण जवळच्या पाहुण्याची 40 वर्ष झाले वय पुरीचं तिचं पण जमाना. तो शशा म्हणला मग मी कामाला काय आज जात नाही. आज पुरीचा विषय खटका मिटून. अरे बाळ्या रामभाऊचं घर मध्ये काय वधूवर सुचात मिळवाय वय? हा सगळे मिळून आलाय. अर्धा का आपल्या घरी? आता कोणाच्या भरवशावर नाही. अध्यक्ष मी राहूच्या लाभ याचं लग्न करणार. आता आली पोरगी चालून माझी काय करतो काय दाखवतो. सुभाषराव आधारवड माणसाला म्हणलं गेलोच आबाळतच चाललं हे. अहो अण्णा तुमची काय कर्तव्य दाखवायची इथं दाखवा घरी बसून. अण्णा नीट विचार करा. नीट विचार करा. मी तोंडावर पाड चला अण्णा. सगळ्याचा दिदार बघितला. आम्ही मार खाल्लाय अजून अंग साळसाळ करतोय. नाही ती तुमचा विषय वेगळा आहे. आता अण्णांनी म्हणावं घेतलं. विषय कसा वेगळा? शशीच्या लग्नाचाच तो विषय होता ना. आज पण तोच विषय. कॅपॅसिटी अण्णा कॅपॅसिटी कमी. पाहुणे रावळे मिशा उपडते ना तुमच्या अहो तेव्हा कळेल तुम्हाला. अहो तर आम्हाला कळेल की नवीन जवान मुला मुलीचा हात पिवळं करणं अण्णाचं ना आमचं ज्येष्ठ नागरिकाचं कर्तव्य आहे. बघा पाटील बिहार पोरं पोरी का वयात आले अशी सोडून द्यायची काय? लग्न करायला नको. हो रामभाऊ असू द्या. काय त्याचा योगच असला तिथं हा. जुळेल. असू द्या रामभाऊ. काय झालंय ती पोरगी पण लय श्रीमंत आहे. तर तिला करायचा आहे गरीबाचाच मुलगा. मग बघू ना त्याचा योग एक जुळत असला तर जुळेल तिथं. ही माझं तर म्हणते माझ्या पायात लक्ष्मी. होय सुभाषराव? ऐका रामभाऊ अण्णांनी जबाबदारी घेतली ना मग अण्णांच्या पाठीशी आपण शेवटचं उभा राहू. झालं बिचाराचं लग्न तर झालं. आणि राडेला पोराला कशाला खोडा घालता रामभाऊ? म्हणजे कुणाला माता शेवटचं उभं राव?
ह्यांना वय हो आमच्या दोघांपैकी कुणीच येणार नाही मी स्पष्ट सांगतो बाळगो अरे असं कसं ते काय परक आहे बघा ना. पाहुण्या रवड्यामध्ये तुमची थुतू हिड तू हा. झाली का राहिली आता पाहुणी माझ्यावर थुकत्यात भाऊवर थुकत्यात मागच्या बाजू त्या आंबऱ्यामध्ये पडला त्याच्या घरात भांडणं लावली त्याच्या बायकोला सांगितलं लपड केलं म्हणून ह्यानी आंबऱ्यानी. दिशा चुकली म्हणजे दशा होती. आता मी तुम्हाला योग्य दिशेने नेतो. शशी तू असं का करा ना बाळा तू एकटाच जा नवरी घेऊन ये डायरेक्ट आम्हाला काय डोक्याला ताप करू नको कोणाच्याच. म्हणजे पोराला वाऱ्यावर सोडता काय ऐका अहो, तुम्हाला आई बाप मानते ती बाळासाहेब सगळा विषय बंद करा तुम्ही. अण्णा म्हणतात ना हो का हा आपण जरी नाही गेलो तर अण्णा घेऊन जाणार आहेत त्याला ही फिक्स आहे ह्याच्याहून दिसतंय. मग जाऊ ना हो का झालं चांगलं बिचाऱ्याचं तर चांगलं होईल शेवटचा पर्याय रामभाऊ. बरं का किरण शेठ तुम्ही लय लक्ष देऊ नका. तुम्ही पुढे सांगितलं तर चालतं हे म्हणा जेल म्हणजे आता गरीब आहे ती बघितलं का कसं माझं काही सुभाष गरीबच मुलगा त्यांना पाहिजे. त्यांना गरीबाचा मुलगा पाहिजे आणि मग आती गरीब आहेत म्हणून सांगायचं तसं सांगा. जे या जाऊन राभाऊ या जाऊन तुम्ही सगळे मिळून आता तू घरी काय तुझं लोणचं करायचं वय आम्हाला दे दाडाला. अरे मला रामभाऊ पुशेगावला जायचंय जत्रेला बैलाच्या शर्यती शेवागिरी महाराजाच्या जत्रेनिमित्त. बैलगाडीची मला बी आवड आहे. अरे, तिथली लोक माझी वाट बघते रामभाऊ. पुसेगावची पुसेगावची जत्रा आणि शर्यत होऊन गेली की हा किती थापा मारताय तुम्ही. रामभाऊ बिहा वाटतं राव मार खायचं इथं का? त्या पोराच्या लग्नाला जायचं म्हणजे तुम्हाला मार बसल्या आम्हाला बसणार नाही का. मी आहे ना बाळासाहेब आता नाही ना व्हायचं तसं अण्णा. काय बर. बसले हो? अण्णा हा. उद्या सकाळ सकाळ जाऊ. हा चालतंय मग मी पण कपडे धुवून न देऊन आणतो आणि इस्त्री करतो तांब्यात कोळसा टाकून. उद्या कशाला आज सुट्टी काढतो मी आजच जाऊ की. अरे तुमच्या पुतण्याला कापडे धुवायला वेळ नको का नको कपडे रस्त्यात इस्त्री करू. असं तुम्ही ठरवलंयच ना आजच मार खायचा तर आज जाऊ बाबा. नाही पाटील ना आम्ही आहे नाही मार बसणार. हा तुम्ही म्हणजे- दोघं मार खायचा म्हणजे हा होय? आज म्हणजे जायचं. तुम्ही जातायच वय हा हा जाणार अरे लोक मला नावं ठेवतील का ना. अण्णा हा. आजच जायचं का. हो मग 4 घास खाऊ आणि मग जाऊ. हा जेवण कशाला जेवण होतेलच की पोरीच्या घरी. बरं का ना ह्यांच्या चुकीने मार खाल्लाय माझ्यामुळे ना तुम्ही दोघं असला का नाही नाही. ए हाय हाय आम्ही ठरलं ना जायचं तोंड चालू नको आता. जा चला चला या उरकून सगळे. हो गाना शशा आलाय वाटतं. नाव घेऊन होते शशाचं लका लय पण होते आवला दे काय झालं आता बावीला का पोरगी बघायला गेले त्याला पण होती. मग अरे तुला नेलं नाही म्हणून म्हणतोय पण होती. मला नेलं नाही अरे टबे माझ्या पायात आहे ना गडागडा लोळत होता भीक मागत होता मला गाण्याला का तू माझ्या बरोबर चलला का म्हणला तुझ्याशिवाय मला कोण आहे नाही, मला अजिबात येत नसतो गेलो नाही गाना बरं झालं नाही गेला ती. गेल्या वेळेस माझ्या मागं बी असं लोळत होता गेलो ना मी. बघितली ना कशा हा? झाली ती बर का तुम्ही का भावन तुम्ही ह्या आमिर ना सारखे त्याला येडे येडे म्हणून तसं वागायला लागलंय माहिती का. तिला हे चांगलंय. तू चांगलं आहे ना मग जा तुझ्या घरी घेऊन मग तुला कळण कसं आहे ती. कधी आपल्याला मार बसावला का त्यांनी. हा हो तेवढंच राहिले आता आपल्याला मार बसवला ना म्हणजे तुझं समाधान होईल. अरे एवढं लग्न तर ठरून द्याच गेलेत ना डीजे पुढं वय इतका देखाना करत असतो नाचत असतो ना मी. एकटाच ना डीजे पुढं आणि ठिकाणा कर आम्हाला काय बोलवू नको. मी तर लग्नाला बी येणार नाही बोल. नाही नाही लग्नालाच कोणीच येणार नाही मी. अरे त्याचं लग्न महत्वाचं जमू दे तर लग्न जमत बी नसतं होत बी नसतं. अल्ला का आलं त्या लोक आमच्या आबरू काढून गेलो का हा घरी आलं एवढ्या माणसात काय म्हणते माहितीये का म्हणलं मी आले आहे मी ह्यांच्या घरी आल्यापासून म्हणलं ह्यांची बरबराटी व्हायला लागली. ह्यांच्या घरी मला 2 जर्मन टाटल्या होत्या त्या बी गळत होत्या गरगळत होतं आणि वाट्या अंगणात झोपत होती. नाही नाही गाना मग ती बरोबर आहे. अरे आमची बी आजी सांगायची ना लय गरीबी होती म्हणायची ह्यांची लय गरीबी सारखी म्हणली त्याला मिठाला आमच्या घरी यायची. हो हो तुझ्या घरी किराणा मला दुकान नव्हतं वय मोठं त्याच्यामुळे त्याला मिठाल तुझ्याच घरी होतो. अरे कायला का बोलताय नाही बरोबर आहे ना आमचा आजोबा मला म्हणायचं की अरे पप्या रामभाऊ ना एवढं आता श्रीमंत झाले तर पहिलं त्यांचं गळ होतं आणि घर गळायचं म्हणून चावडीत झोपत होती सगळं करतात. घरगळक नव्हतं घर मस्त मोठं होतं पण गावात का आमच्या घरात झोपाय असायचं पावसाळ्यात सगळ्याची घर गळत होती आणि रामभाऊ आणि आमचं पूर्वज सगळे बाहेर झोपायची. नाही नाही गाना आता आमिर पण सांगतोय पप्पू सांगतोय मग खरं असेल बघ ना, हे हो ते म्हणतात ना खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं. अरे बोलणार तोंडाला कोणाला हाताळता येतो का. ती जाऊ दे तू एक बरं केलं गेला नाही बघायला काय आता माझी तर कशी अपघात चालली माहिती आहे ना नको तुला. सांगू आता तुझ्याविषयी सांगू तो काय सांगत होता ती सांगू का म्हणला आमिर लय नालाय काय म्हणला हा जिथं म्हणला मी पोरगी बघायला आला तिथं त्या पूर्वी म्हणला डोळा टाकला ह्यानी
आणि लागला की चॅटिंग कराय. अरे लाज वाटाय अरे पाहिजे स्वतःच लग्न अरे झालंय. असंच की सांगितलंय घरी. अरे रोज बायको चेक करते मोबाईल. आणि मग? कुठं गावाला गेलं तर म्हणते बघू व्हिडिओ कॉल बघू व्हिडिओ कॉल. हा, मग बरोबर लय आहे. बाबा त्याने त्रास दिलाय मला. नाही, त्याचं खरंच आहे या. आणि तो नालायकपणा केलाच असणार नाही, आहे. नाही. तुझ्या बोलण्यावरून वाटतं लग्न मला. मोठं लागा मागचं लागा मी नालायकपणा केला असेल. तू नालायकच आहे. अर्गाना तुला विश्वास नाही लागा मला माझ्यावर? अजिबात विश्वास नाही. आमचं पूर्वज म्हणतो तुझ्या घरी त्याला मेटायला येतो होतं मग आता ती काय खोटं बोलणार आहेत का? होय ना. बरोबर आहे ना गाना. ती नको सांगू. माझी बी आजी मला सांगत होती की तुझा आजार रोज माझ्या आजोबाचा रात्रून दिवसा पाय दाबत होता. दाबणारच की. हा अरे कोण पण यायचं रट देऊन जायचं मग अंग दुखल्यावर काय दाबाय लागायचंच की पाय सगळं. होय ना. अरे किती नालायक आहे रामराला का. अरे तुम्ही नालायक आहे तुला कळलं पाहिजे. अरे काय तू अगाचा आजा वेगळा असला तर पाचा एकच आहे गेला का. तू नको आम्हाला सांगू. अरे तिकडे शशाला का पोरगी बघाय गेला आणि तुम्ही इथं भांडण करत बसला बे. बरं का ना तुमची लागा घरची भांडणं इथं गावासमोर आणता तुम्ही पार. अरे लय लय अरे तू उंड गाय यार तू उंड गाय तुला कळलं पाहिजे. काय अरे कोण अरे जाऊ दे की आम्हाला काय घेणे ते नाही. अरे ही दोन्ही एकाच माझ्या मन इथं. आम्ही काय करू? अरे तुला निघाला नाही म्हणून आमच्या का चिरडतोय. आणि परत माझ्या आजोबाच्या ए तू बी बोलायचं नाही. मग तुला मी बघीन मी काय काय हाना म्हणजे काय भांडा भांडा आम्ही करतो भांडणं बावकी बावकी आणि तुम्ही बघा तमाशा. घ्या माझ्या नुसत्या आमच्या भांडणाची. ह्यांच्या नको नाद्या लागू. चल रे आपल्याला दाऱ्यावर जायचंय. अरे लय उशीर आणि झाला. मग भांडा भांडा छोट्या बघा आता आळी मिळी गुपचिळीला का लयच हुशार दिसतात की रे. आता पर तुझं मत चाललं होतं खांद्या वाट टाकून घरी. चल आपण बी जातो. आपण जाऊ आता काय. कुठे चालवले कुठे चालवले कुठे चालवलं तुम्ही घरी इकडे कुठं पातेल घेऊन चाललाय माझं पातेल द्या इकडे कुठे चाललेला तुम्ही परत माझ्या नावाने बोंबलू नको मी पाणी आलं सुटलंय पाणी म्हणलं भरावं घरी नेऊन तर मला काम करायला पण तू म्हणते काम पण करत नाही बोंबलं हिट मग आता मग मी नाही काम करणार बाबा अगं माझ्या राजा कधी पाणी भरलं हा एकदा तरी पाणी भरले का घरात मग आता पाणी भरायला चालू होती मग मी होय काही काय निघालेलं माझा पितळाचा हंडा पण नेलाय असंच कोणी तुम्ही नेलाय तुम्ही हिथनं पुढे हात लावला ना तर बघा मग माझ्यासारखं वाईट नाही कोण मग काम करू करायचं ही काम होय काम करू करायचं काय केलं काम तुम्ही अगं पाणी भरायला चालू होती तिकडं कुठं आला टँकर मी येते की आता पाण्याला चला मला जायचंय तिकडं त्या गणाच्या रामभाऊच्या मावशीच्या पोराला पुरगे बघायला जायचंय मला माझी कांबूर नदी कसली काम पूर्ण वाकडा देऊ का मला 17 दिके घालायला मग असं जाऊ इद्रेगत हा मला सांगा किती वेळा पोरी बघणार त्याला 2 वेळा तर मार खाऊन आलाय त्यांचा मी नाही खाल्ला त्यांनी सोवा बसरावने रबावने मार खाल्ला मी कशाला मार खातोय ती मला काय सांगायचं नाही बारामतीला जायचंय आता कशाला मला बांगड्या भरायच्यात मग त्या तुझ होतो तुम्ही यायचंय वाग मला रुपये तिथे गेल्यावर खर्चा देत नाही 50 मागितलं तरी आणि तू मी तुझ्यावर नोकर राहायचं सालाचा गडी आयत्या बेळ नागोबा कसं मी माझं मी घालवती का तुमचं घेती वे तुम्ही किती रुपये दिलं मला तुझ्या बापाची घरी राहतोय मग तुम्ही दिलं वय मला माझ्या घरात राहते चालतो होईत ना या जाऊन फिरून या माझ्या घरात राहते माझं घर आहे माझ्या माहेरातनं पैसे आणून बांधलेत घर अगं बाया 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 तुझ्या बापाला खायला नाही तिथं तुम्हीच देत होता आवाज लय काढून बोलायचं नाही सांगते बारामतीला जायचंय अरे मला लय महत्वाचं काम आहे तिथं कसलं काम आहे परत मार खाऊन यायचंय का इथं मी नसलो तर पोरगी देणार नाहीत एखाद्या चांगलं होतं इथं होऊन दे की चांगलं अशी कशी करंट्या काळजाची या छोट्याला बघा की त्याला कुठं बघायचं आहे छोट्या दुनियादारी बास झाली की आता तो माझं पैसे दे कसले पैसे माझे 150 रुपये रात्री खिशातनं काढून घेतलं ते कधी घेतले तुम्ही मी झोप मग माझ्या खिशातनं काय उतरून नेलं पैसे काढून त्या रामभाऊनी घेतलं असतील जाऊ आणि मला सांगा त्यांच्या घरातले का मेलेत वय तुम्हाला बोलावलंय नवरदेव का तुम्हीच खायला निघाले त्यांना नवरदेव किंमत आहे का बाहेर ते म्हणले चांगला एखादा हुशार माणूस घेऊन या म्हणून मला घेऊन चालले घर चालवायचं कळ नाही ना हुशार माणूस पोराची फी द्यायला होईना आणि हुशार माणूस आणि म्हणजे पोर माझं आणि माझ्या पोराला हात लावू नका तुझं तू बरं की बे हा
वागवा फेवलं की दोघांचं पर वागवा. मला जायचंय पोरगी बघायला. मला काय सांगायचं नाही, मला बारामतीला जायचंय, मला घेऊन जायचं. दुर्गे तू मला असं तू समजू नको, मी काय तो रामभाऊ सुभाष नाही. बायकोचं ऐकून घ्यायला उठ म्हटलं की उठन, बस म्हटलं की बस. ती बैल आहे ती, मी नाही तुझं ऐकणार. मी माझं चाललो. तुम्ही गेला ना घरात यायचं नाही अजिबात सांगते. तुम्ही याच घरी. हा दोन मिनिट जेवाय जाताय काय? अरे वा 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 वा, जेवाय थांबलो काय? चला. सावकाश. बावळा दे रामभाऊ तू. इथं आपण पोरगी बघायला चाललोय का जेवाय चाललोय? मग जेवाय नकोय तिथं मिळतं नाही मिळतं. मग तुझ्या भाच्याला पोरगी बघायची, जेवायचं तो बघायचं का आम्ही बघायचं? अण्णा करतील थोडाफार खर्च. येड्याचा बाजार आहे निवळ. मी काय थांबवलंय तुम्हाला? अण्णा आपण पोरगी बघायला चाललो या. हा बरोबर. आपण पोरगी बघत असताना तिला तिथं ब्लाऊज पीस टाकावं लागेल किंवा पेड नारळ ब्लाउज पीस. आता मी जबाबदारी घेतली म्हणल्यावर येतो बाळासाहेब मी घेऊन येतो. ओटीचं सामान बी आणा. सगळं आणतो आम्ही बाळासाहेब. आणि म्हणजे हे नुसते हात हलवत आले तुझे मोकळीच. सगळेच आपण मोकळे चाललो या. आपला काय संबंध आहे ह्यांची ए बाळ्या, अर्जानी जबाबदारी घेतली ते बघा ना. बस आणू आपण बाळासाहेब. मी ये आहे ना. मागणं जा. तुमच्या गडबडीत माझी हेल्मेट विसरली. ओ खरंच की सगळी बोर्ड चालू राव. मग अहो रस्ता सुरक्षा अभियान चाललंय आणि आपण बिना हेल्मेटचं चालू राव. फक्त रस्ता सुरक्षा अभियानाच्या वेळेलाच हेल्मेट घालायचं नाही, तर इतर वेळेला सुद्धा आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा हेल्मेट घातलं पाहिजे. बर किरण शेठ, पाहुण्यांना फोन केलाय का? हो मग अशीच केला येताना आपण हाताने फोन केला. पाहुणे म्हणले मुलगी गेली कॉलेजला, तर आपण जास्त वरती येते. हा येईल की बरं अण्णा. आणि परत मध्ये असं थांबवू नका. रस्त्यात नवरदेव दिष्टावला ही काय झालं म्हणजे एवढा गोरा गोमटा पोरगा. बर अण्णा चला तुम्ही कुठलं तर दुकान बागान मागणं आम्ही पुढे होतो का? अण्णा गाडी माघारी कांबळेश्वरला जावा. का? माझे हेल्मेट घरनं घेऊन येतो तुम्ही. आता सगळ्याचे हेल्मेट. चला आताची हेल्मेटची आठवण झाली होय तुम्हाला? अहो जबाबदारी वागलं ओ पाहिजे. शाने, ज्यावेळेस प्रसंग निघतो ना, विषय निघतो त्याच वेळेस आपल्याला शहाणपण सुचतं. त्यांनी सांगितलं ना बारमाही वापरलं पाहिजे, बारमाही काळजी घेतली पाहिजे. आजच्या दिवस राहू द्या, नंतर एमईटीव्ही कधी जाचाल तेव्हा हेल्मेट घालूनच जावा. त्याचं नसतं सुभाषराव हेल्मेटच्या बाबतीत. नंतर घालून आता दहाकलो तर येतो ना घरनं. ओय, शशी काय ए, 50 किलोमीटर बाबा मग उद्या का बघायची का पोरगी? नको नको, हेल्मेटला पैसे दे तू. काय करणार आता मग? मला मग 100 दे. बस तिथं अण्णा नाहीत. घेऊन या सामान. चला लवकर या. आम्ही घराच्या अलीकडे कॉर्नरला थांबतो. पटकीनं या. हळूहळू पुढे वाट बघायला लावू नका. नाही नाही. ए तू पुढे हो नको. ए मग घेऊन यायचं होतं करणं वाटेचं सामान. ए बाळ्या, ज्याला कोणाला पुढारपण करायचंय ना तो खर्च कराल. उलटा पालटा करीन हे तुम्ही. ए पळतो कुठे थांबके. ए रामभाऊ, भाड्या ओ रामभाऊ, शुभ कार्याला चाललोय की राव. आबरू घालवायचे ना, 4 माणसा सांगून ठेवतोय. तुम्ही तरी समजूतदार आहे बाळासाहेब. बसा. हो सुभाषराव तिथं ये, असं काय करू नका. चला अण्णा या मागणं जातो आम्ही पुढे. अण्णा डोक्यात जायचं नाही, पाहुणे उलटा बोल नको. ए बाळ्या उलटा पालटाच करेल. भांडू नका अण्णा, ते सामान घेऊन या, आम्ही पुढे आलो, आलो. निघतो. त्याला तिथे नीट वागायचं नाही. कांशिलीन तिथं माणसं. कांशिलीन हिथं. मारेन. त्याला नीट सांगा मग. तुम्ही तर समजूत तिथं तमाशा नको आणा लोकांच्या दारात. तुम्ही तर आहेत ना समजूतदार. मी लय समजूतदार आहे. किरण शेट का? पाटील आलं पाहुण्यांचं घर. या या या, नमस्कार नमस्कार. नमस्कार. होय मीच नवरदेव बरं का. 25,000 रुपये पगार आहे मला. होय. आणि ओव्हर टाइम केला का 35 पर्यंत जातो. अशी परमनंट आहे पाया पण. अहो घरात तरी जाऊ दे की पाटील. आहे का दिदी आहे का घरी? आली का? नाही अजून आले. ती दुपारची येणार होती पण त्यांचं गॅदरिंग असल्यामुळे ती आले नाही. ती प्रॅक्टिकल चालू आहे ना. येईल का बरं? येईल ना? येणार आहे की येणार आहे. बरं 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 चालतंय. ऊस बी जातो आमचा. होय. बाळासाहेबाचा फोन कसा? पाटील हॅलो हा बोला की. हा बर 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 चालतंय चालतंय सांगतो की. हो हो बर बर. हा हा फोन बाळासाहेबांचा फोन आहे.
जेवण वगैरे काही नाश्त्यावर नका बनवू. अहो आमची बी आता तारंबळ आहे, आमची मंडळी गेली काळूबाईच्या ह्याला. बरं बरं चालते चालते मग काय नको नाही अचानक तुम्ही फोन केलाय, आता नका कसं येऊ म्हणून. असू दे नाही बनवलं तरी चालतंय जेवण. उपाशी बाळू मला काही बनवू हो, नका. बाळासाहेबांचा फोन आला. माग काय राम अण्णा करता जबाबदारी घेतली म्हणजे काय मंत्रिमंडळाचा शपथविधी होय माग अण्णांनी जबाबदारी घेतली. मला कुठं बोलताय सुभाष? सासर तुमचं आहे का काय? अक्कल नसून आहे त्या माणसाला. हा हे बरोबर तर कुठं बनवलंय काय नाही अहो आपण अचानक पाहुण्यांना फोन केलाय, त्यांची काय पाहुण्यांची चूक आहे. थोडं थोडं बनवलं. बरं दीदी येईल ना? येईल 6 वाजेपर्यंत येईल. तोवर बसाय बिसाय टाकाय सावलीत बसलो असतो. हा बसाय टाक. का घरनं जाणार पाहिजे होतं सुभाषराव? हातरायचं आणाय पाटील एक तर घरनं जेवण तर म्हटला नाही, पाहुण्यांच्यात पोहे किंवा जाताना जेवण करू ए, म्हणून. किरण बेभरवशाची माणसं असली काय? ना, असं होतं. सुभाषराव हे नाकली नसून आहे. या बस. असू द्या तो असू दे. हे आमच्या गावचे सुभाषराव तंटामुक्तीचे अध्यक्ष सामाजिक कामात इतके पुढे पुढवून काम करतात. ही किरण शेठ आणि हा तर एकदम नम्र माणूस आहे. नम्र. शशी हातूर लाग. पाटील बसा. सरा पुढं खाली बस चाल मातीत. बसा बस. परवास कसा काय झाला तुमचा? आल्यापासून 10 वेळा प्रश्न झाला ह्योच. कसा काय परवास झाला, कसा काय परवास झाला. वैतागलाय तुम्ही, तरसलाय म्हणून म्हणलो. भाऊ खोळू नका. कसं आहे माहिती आहे का, अगदी बरोबर आहे. आमच्या चेहऱ्यावर दिसतो ना तो ट्रेस ताण, हा नवरदेव कायम ह्याला नाईट पाळी असते, रात्रपाळीचा गडी हो. त्यामुळे पिंजारल्यासारखा दिसतोय. कंपनीत टेम्पलवारी असली तरी नोकरी परमनंट आहे मग. हा सुभाषराव पडू गाठका बरं पाहुणं. पाडा. अंग टाकलेत नाही ना काय हरकत. नाही आमच्या गडी यायचा पेढ घेऊन जरा प्यांगाळ्यावर तर पोरगी बी ती येते ना ते तिचा कार्यक्रम झाला की लगेच येणार ती. बराच वेळ चालणार असं. सावकार सावकार बघा, आणि वटीचं सामान घ्यायला इकडं कुठं आलं? वटीच्या सामानाचं नंतर करू. भुकले लागली, थोडं 1-2 घास खाऊ काहीतरी. शोधून का? हा अहो सकाळपासून काय नाही जावायचं स्वयंपाक नाही. काय खाता? आता वाट बघत बसेल की. माझा अंग थरथर कापतो पोटात नसलो काय. वाट बघत बसेल बाकी काय बच्चल किती वेळ लागणार आहे? नाही. पाहुण्याच्या जेवणच असतो की मग. नाही नंतर पुन्हा जेवूच की. बरं जेवायचंच होय. हा थोडं खाऊ. नाही इथं नाटक केला पाहुणे जेवायचंच होय. इथं थोडा करू. हो शेठ 2 डझन पाव आणा. 2 डझन. आणि लाईट नसता करायचं ना. कसं आहे, पाहुण्याच्या घरी परत खाण्याची पंचायत नको. उपास आहे म्हणून सांगायचं. आणि येताना तुम्हाला सांगतो डाब्यावर जेवू आपण. शेठ 2 डझन पाव आणा. वेळ लागणार. माघारी येऊस तर परत खाणं होत नाही. तुम्हाला सांगायचं काय? चक्राची झाली अण्णा. चक्कर नाही आणा. तुम्हाला येताना मी डाब्यावर जेवण घालतो. म्हणजे हे झालं परत डाब्यावर जेवायचं वे. हा एवढ्या दम निघायचं नाही तुम्हाला. काय व्हायचं आहे? बाळासाहेब पावले बारकुले 2 डझन सांगा अजून. अजून काय परत होतं का? पार येताना जेवणार आपण. वा 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 वा. आणलं पाव संपल्या ते 3 वाजता ना पावाला त्यांचा अंदाज फसला. आपण आता 3 वाजता थांबायचं का? थांबायचं 3 वाजेपर्यंत.
अहो तिथं जाऊ की पाहुण्याची तिथं आणा. बरं जाऊ द्या, काय एखाद दिवशी आबळ झाली, कार्यक्रम चांगला आहे, ह्या बाळे होय तुमच्या अजून. काय करू, पण तिथं पाहुण्याला तारा द्यायचा ना, त्यांना सांगा उपास आहे सगळ्याचा. मग तिथे जेवाय बनवायला लावायचे. मरतीने बाकीची उपाशी राहू. नाही मरत, 21 दिवस जेवलं नाही तरी माणूस मरत नाही. आणि तुम्ही आपलं किती राहिलं आता, म्हणजे बाकीची 21 दिवस मरत नाहीत आणि तुम्हाला 11 वाजेपर्यंत दमने करा. आता वय झालं आपलं, आता काय करू, निघू आता. नाहीच काय, बरी काम करा ना, बादलीभर सांबर तरी आणा. अहो आणा संपलंय सांबर, पण अहो 4 बाटल्या खाल्ल्या तर तुम्ही आणा. संपलं होय. 4 बाटल्या खाल्ल्यात एकट्यानेच. अहो आमच्या तिकडं अशा डिंगा भरून असतात. मरण की एखादा हॉटेलवर राहू अण्णा. बरं अनलिमिटेड मध्ये तुम्हाला नेलं नाही. किती खातो माणूस, पोटाची वर काय. चला राव, मला टेन्शन यायला. ती येते इथं हुडकत मला मग त्याला बाळाने काहीतरी उद्या वाढवला. टेन्शन म्हणू नका, मला परत भूक लागते टेन्शन. अच्छा चला मग आता काय, अपुऱ्या पोटानेच जायचं होय मग. मग का आता दुसऱ्या हॉटेलवर हुडकायचं का? नाही नको. त्या गायवर आणचाल त्याला पण तुम्ही. डाब्या जेव्हा आपण येताना. चला. आयला भगवंतानी इगळीच इमारत तयार केली गाडी नाही. बघून बघून असतात अशी, लय असतात माझ्यासारखी. असे तुमच्या पाण्यात नाही आली. चला मग आता काय, बिल देताय का तुम्ही? देऊ की बिलाला काय होय. चला, जाता जाता वटी सामान आणि नारळ घेऊन जाऊ. तिथं बघल्याच राहिले अजून. चला. हलकुंड हे खोबरं बिबरं टाकलं ना जरा, खरका बिरका. हा अय पिला ना बाबा, पिला ना. काय ऊन व्हायचंय 2 माणसाचं खाण्यानी, 2 माणसाचं काय बिल व्हायचंय. 2 माणसाचा वेळ ना, 25 माणसं उठले असते राव ह्याच्यात. माझ्या सगळ्या गिरायक माझ्या कपाळाकडे बघायला लागली, तोंडाकडे. बघितलं पाहुणा कशी आहे ती. ह्यामुळे अन्न वाटत नाही, पण माझ्याकडे पर्याय नाही. कशी झोपले ती बघितलं का, कुंभकर्णाकडे गाड झोपलेत का नाही. आहे का काळजी माझी काय? कटाळ्यात हो. कटाळ्यात मी बी कटाळलोच की. कुठेशी कॉलेज आहे ती? आहे इथंच आहे, पण त्यांचं प्रॅक्टिकल चालल्यामुळं उशीर लागला आहे. प्रॅक्टिस गॅदरिंगचं जवळ असलं तर मग. पोरा अरे का बडबड करते, नीट झोपू दे तरी. माहिती विचारतो थोडीशी. माहिती याला काय हे सोय. रामभाऊ आली का? अहो काय आली का? 4 मिनिट झोपून द्या नाही. ते बघा कुठं आल्यात ती. भाऊ ही म्हणते इथं जवळ कॉलेज आहे. मी गाडी घेऊन आलो असतो, वेळ वाचला असता. अण्णांना बाळासाहेबाला का? नाही, मुलीला. येऊ दे. तुझं काय लग्न झालंय बे, मुलीला घेऊन येऊ का? अहो ती बाई वेळ वाचा म्हणतंय, मुलीला म्हणतंय. अख्ख्या दुनियाचा बाजार हाट करायला गेलाय बाळासाहेब. मॅनर्स नसलेली माणसं, दोन्ही बेअक्कल. बाळासाहेब राम राम. नमस्कार. राम राम. राम राम. या दुकान खरेदी करत होता का काय तुम्ही बाळासाहेब? बाळू लवकर आलास मित्रा. तुम्ही जायचं होतं ना. या नमस्कार. ज्याचं त्याला दुखणं माहिती, तुम्ही जायचं होतं. आमचा किती फेस पाडला ती आम्हाला माहिती. छटाक पेढा आणा गेली का काय, फॅक्टरी खरेदी करायला गेली? तसं नसतं सुभाषराव. इथं बसून काय चिडायला तुम्हाला दुसऱ्या ताव काढायला. जेवच जातो त्याला कळतं रस्त्यात किती अडचणी असते. काय अडचण आल्या ठरक पलटी झाला पुढं. लागलं का अण्णा तुम्हाला? नाही. अख्खा सगळी टिपऱ्या रस्त्यावर झाल्या ऊसाच्या वय. मग आणि मग तुम्ही काय केलं? चालाय सुद्धा माणसाला जागा नाही, एवढी तुफान गर्दी. मुंगीगत माणूस उभा राहिले माग. ऊस पडला ट्रक मधनं, पलटी झाला. मग तुम्ही काय केलं? काय त्यांना सांगून काय ह्याला उंडग्याला कळते का काय? आणि बरं हिथं आलो 3 तास गावात नाही हिंडतोय, पाहुणं बळकांडात घर तुमचं राव. बरं आता गावलंय ना एकदाच. काहीतरी बोलत जाऊ नका तुम्ही. हो सुभाषराव असू दे. बरं आता आल्यात, बोला काय पाहुण्याला काय बरं बोलायचं. पाहुणं आम्ही सामान बिमान घेऊन आलो. बोलव पोरगी आणि लगेच साखर सुपारी आणि हे तर महादेवाच्या देवळात हर हर महादेव करून टाकू. कोणाची सुपारी साखर फोडा फोडता? पोरीची. पोरगी आपण अचानक फोन केल्यामुळे कॉलेजला गेली होती, तिची आज गॅदरिंग प्रॅक्टिस आहे, त्यामुळे ती जरा उशिरा येणार आहे. तर चूक आपली, त्या पाहुण्यांची चूक नाही. किरण शेटला आपण अचानक चला म्हणलोय, आज म्हणत होता ना उद्या जाऊ आपण. हे उतावळा गुडघ्यानं बाशिंग बांधलं. चला तर रान बघून येऊ आपण. रानात नाही जाऊ. पोरगी बघा आलो का तुमचं रान बघा आलो राव पाहुणे. तवर साहेब खवळू नका. रामभाऊ सोयरीक जुळवायला आलोय. रामभाऊ पण एवढं पाहुणं प्रेमाने म्हणतात आपण शेतात चक्कर मारून येऊ. बघू की शेती कसली ह्यांची.
तोपर्यंत पोरगी येईल. शेती करते ती. हो काही हे लावलंय शेतात राहतो मी पण हे रान बघायचं आमच्या रानाच्या तेवढा काँग्रेस आहे तर रानात बघायचं आहे ना आम्ही आदर्श बघायला मिळेल. जरा शेती असते रानात. जातो मी शेती बघून मी रेस्ट करतो सुभाषराव. मी पण तुमच्या पाशी इथंच थांबतो. कसलं उंडग पोर आहे काय माहिती राव हे असलं. चल की जरा मी म्हणत होतो राव सुभाषराव नका मला ह्याच्यात बर लय माझ्या मागे वेळ घालवाय नको. परत आपण इथं थांबायचो, परत राहणार जायचो, परत यायचो, उशीर होईल. आता राहणार जाऊ तोपर्यंत मुलगी येईल आणि बघण्याचा कार्यक्रम बघू आणि मग पुढे डिसिजन घेऊ. चला पाहुणा उठा. तर मुंडक्यात मुंडकी घालत बसण्यापेक्षा जाऊन येऊ. चला चला. उद्या चला म्हणजे आजच्याच निघाली. तो मला कळत नव्हतं पुढे येऊन आम्हाला वाटलं काहीतरी शशी उठ शशी उठ. शशीला घेऊन जाऊ. पाटील अर्धी झोपावर गेली. किरण शेठ कुठं चला? किरण शेठला काय फोन केला? आमचा उपास आहे, स्वयंपाक बनवू नका, पोहे बनवू नका. उपाशी मारता का? एक तर घरी जेवून दिलं नाही अण्णा तुम्ही आम्हाला. सोन्याच्या दारातच पडलो होतो आता. खा 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 लावले पाहुणेच्या दारात उगे खेळ कर नका तुम्ही. जाताना अण्णा म्हणलं डाब्यावर जेवाय काढतो. अण्णा देणार आहे जेव्हा. मग काय बी करता खाण्यावारी जिंदगी चालली नका तुमची. चला अवस्था तशी झाली अण्णा आमची. चला पाटील. चला. पाहुण्याच्या बघल्या काय होय भाऊ आपण सगळी इकडून पोरगी तिकडे नाही न्यायची घरी. जा घरी पळ. चला कुठे आहे राहणार? सुभाषराव कोणीकडे जायचं? आम्हाला काय राहणं नाही काय? हा अहो पण पोरगी असतो काय करणार आहे? पोरगी बघायला का राहणं बघायला? अहो खायचं बघायला आलोय. ए यार थांबा की आम्हाला येऊन द्या. गडबड कशाला करताय? बाळासाहेब सर घ्या ना. काय ना लय दुखतंय पोटात. फटात दुखते छातीत नाही ना कळायत. नाही पोटात दुखतंय. आता अचानक नाडे बघून द्या मला. आयो अण्णा हे गाडा गाडा करतोय पोट असा नळ चालू केले पच्चा मोटरचा. अण्णा हे कलिंगड वाजून बघितलं का वाजतंय राव. लय दुखतंय बाळासाहेब. हा झाडाखाली बसा अण्णा. झाडाखाली चल झाडाखाली बसा. झाडाखाली माझं काय करणार? अय समज रे. अय माझ्या मागा डोक्याला. आहे ना सुभाष अण्णा अण्णा थांबा इथं बसा. इथं खाली बस खाली बस. अण्णा सुभाषराव काय झालं? अण्णा काय झालं बघायला अण्णा ओ अण्णा छाती चोळा. काय झालं? माझं काय खरं नाही. छाती चोळायला काय ह्याची? अण्णा थांबा की अण्णा. ए मी घरी चालू मला जाऊ दे मला. अण्णा ओ अण्णा थांबा. माझा मी घरी जातो. मेला माझे मी कुठल बिन काय झालं? काय संबंध आहे? का पळत आहे? मी नाही काय केलं. काय झालं? काय केलंय? थांबा. काय झालंय सांगा? काय झालंय? माझा काय संबंध? काय झालंय? मग अण्णा झालं काय? येताना गुडगुडीत अण्णा होतं. अरे मागाशीपर्यंत चांगलं चालत होतं. येताना काय झालं? आम्ही खननवटी आणायला गेलो तिकडं दुकानात. अण्णा म्हणलं काहीतरी लाईट लाईट नाश्ता करू. अण्णाने 30 पाव काढलं. गुंड्या काढ्या काय ना नाही 31. माझा काय संबंध आहे? अरे लागा 31 पाव खाल्ल्या टमकी झालं ना मग दवाखान्यात नाही की तुम्ही तुझा सासरा बघ की तुझा बाळासाहेब इकडे पटकन दवाखान्यात न्यावं लागेल. सोडून पळतोय. कसा न्याय आहे? आम्हाला तुकडा मिळाला नाही म्हणून आम्ही मरायला लागलो उपाशी राहून. आणि माणूस खाऊन खाऊन मरायला लागला. आता कसं उद्योग आहे? अरे दवाखान्यात घ्या दिला का? दवाखान्यात घ्या. पाटील माती कुठं तोंडात लावताय? हो पाहुणं असं करा तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. दवाखान्यात नाही आधी
बघू पुढच्या वर्षी मग. पुढल्या वर्षी होय तेव्हा पुढच्या वर्षी नाही आलोय तर आता बघू जाऊ की इलाज बघा आधी. माझा सासरा हात पाय खोडायला ना बघूनच जाऊ. काय लगेच मरते तो येतो आता रामभाऊ जरा उचला की रामभाऊ. उचला बाबा हे कसं होतं भगवंता. अरे वडीत अरे उचला नाही. अरे मी सांगतो तसं करा. जीसीपी एका एकाने खांद्यावर घ्या. रामभाऊ खांद्यावर टाकतो तुमच्या. ऐका ना गाड्या ट्रॅक्टर डम्पिंग लावा रे वसने. अरे रामभाऊ ऐक माझं ट्रॅक्टर डम्पिंग रे वसने लावायला का हे उचलायचं नाही आपल्याला. माणसाला चप्पल आपली जवळ असते काय स्वतःची स्वतः. गाडी पर्यंत 1 किलोमीटर न्यावं शशा हे काय नालायक पोर आहे का हा? उचला किरण अण्णा माझ्या खांद्यावर द्या. खांद्यावर टाकायला का माझ्या खांद्यावर टाका. बाळासाहेब ही काय बाण्या बाळासाहेब खांद्यावर द्या माझ्या. खांद्यावर नाही पाठीवर न्यावं लागेल. नाही आला का काय करायचं आता? तुम्ही वाहन बोलवायला का हे? पाठीवर घ्या की राव तुमच्या. बरं आमच्या कार्यक्रमाला गोंधळ झाला. अरे ॲम्ब्युलन्स कुठं राहणार यायची का उचलून न्यावं लागेल. पाय झाडायला लागला अण्णा. अण्णा बाळासाहेब उचला की राव प्रयत्न करा. शशीधर शशीधर अरे किती हा काय वेळ 1.25 किलो क्विंटलचं. रामा तुकार पान कर. तिकडे ए गाडी बोलवा की सुभाषराव अँब्युलन्स राव. आयो हा भाई सवा घ्या. अरे 3 फूट आलं तू कुठं सवाला का? अरे काय सवा घ्यायला काय मड आहे वय. आलंय जवळ. आयो अरे गाड्या तरी किती लांब लावल्यात राव सुभाषराव. अरे कुठं 31 पाव खात्यात व्हायला का? 1 किलोमीटर आलो. हा आयो आयो हा आयो भगवंता हा अण्णा तुम्ही नाही सुभाषराव माझ्या हाताचे आला का कोणीतरी जाऊन आपली मोटरसायकल आणा. माझ्या सासऱ्याला जर सुभाषराव काय झालं ना जग पेटवून देईन मी. जग. मोटरसायकल आणायला वा ए शशी ओढे एक काम कर बाळा पटकन जा आणि गाडी घेऊन ये. पुरीला बी बघून येऊ का? पहिली पोरगी बघ माझा सासरा मारू दे. तिकडं अहो एक मेलं ती मेलं दुसरं कशाला मारताय रामभाऊ. रामा वाडा वडा रे वडा. मी एक कर बरं काय लागा असं असतं व्हय. माझ्या बोकांनी दिलेलं का असं असतं व्हय? तुमचं सासरण माझ्या बोकांनी दिलंय तुम्ही चालू घेऊन उपकार केला होय त्यांची पोरगी दिली की तुला. अशी पद्धत असते व्हय. 31 आणि 32 वडापाव खाल्ल्यात का? माणूस आमचा सोडायला उतरा. ए बाळा आता तुझी पाळी. अरे चला गे. ए बाळा तुझी पाळी. ए माझा काही संबंध नाही बाबा मला. तंटामुक्त अध्यक्षाला लागा हे तुम्ही खुश आला वडा चल लवकर चल वळव पटकी चल. ए रायडर इकडे बाजूला थांबके बसा की रामभाऊ. जोर लावा. हा बसलं का ना अयो हे लका माझी नाही ताकद गड्या.
आता कुठल्या दवाखान्यात नेलं अण्णाला? अरे अण्णाचा दवाखाना माझ्या पोटात दुखायला लागलेला काय काय अयो लय बेकार झाले का रे सुभाष? 32 पाव खाल्ल्या सुभाषराव, कुणाच्या पोटचे खाणं झाले. अरे खाण्यापिण्याचा आजही काय अण्णाला त्याच्यासाठी तर ती इथं राहिलाय. पाहुणे 2-3 दिवसांनी परत येतो आणि पोरगी बघायचा कार्यक्रम बघू, कारण अण्णा बी तोपर्यंत ठीक अहो, व्हायचं. सुभाषराव 3 दिवस कशाला उद्याच फिरू माघारी लगेच? चालतंय का अण्णाला बरं वाटलं तर उद्याची येऊ. नाही नाही नाही, माझी पोरगी द्यायचीच नाही. 31 पावनं ती पाव खातोय आणि भाकरी तर 12 13 भाकरी खात असं. माझी पोरगी मरल स्वयंपाक करून. तर पाहुणे तसं असतं होय तेव्हा? कष्ट करून कोण मेलंय वे? मला द्यायचीच नाही. तर हे असं वय कुठं असतं पाहुणे राव? नाही नाही, बघा ते तुमचं तुम्ही देणार नाही. अण्णाचा काय संबंध आहे त्याच्यात? अरे हे असं वय दळींद्र पाहुणं आणलं होतं का तू? हा आज पण लांबने मला एकदा सांगितलेलं. अरे शशी पुण्याचं कोण? अहो, पण कुठल्या तरी घरात पोरगी देणारच ना, स्वयंपाक करायचा नाही काय? घरादाराने हॉटेलला जावं का जेवायला? माझ्या पोरीने स्वयंपाक करून मरेल पाटील अहो शशी काय मला सांगा, रामभाऊंच्या घरी राहतो वय? हा शशी काय रामभाऊंच्या घरी राहतो? 10 भाकरी त्या खातो? किरणला शशीला कशाला दोष देताय? त्या रामभाऊनं आणलं ना स्वतःच्या उरावर, शेवट गावच्या उरावर टाकला. सरळ रामभाऊने त्या सासऱ्याला हाकलून देवा आणणार लाव ग, ह्या मताचा मी आहे. आज काय करता काय झालं असं म्हणजे आपण दानाला गेलो असतो. या बाळासाहेबाला झाले पुळ काय अण्णा 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 घ्यावं जाता. हे माणसाची चूक आहे. सांगता येत नव्हतं बे अण्णा नाश्ता करू नका तिथं म्हणून. अहो, म्हणलं होतं सुभाषराव, मी म्हणत होतो अण्णा म्हणजे लाईट आहे. 32 पाव म्हणजे लाईट झालं काय? अहो अण्णा चावून खात नाही, कोंबडीवाणी नुसतं गिळतंय ग. बाळासाहेब आपलं गेलं पाहिजे. अहो, कुठल्या दवाखान्यात यायचं हे तरी फोन करा की. नसते फोन करू की चला. चला बरं. बाळासाहेब परत नाही जागा दाखवणार राव. घ्या की जरा मस्ती होती तर. मला माहिती आहे राव, हे असलं होईल. तुम्ही आमच्या नादी लागू नका आता. तुमचं गावाचं लक्ष कमी झालंय बरं का? काय करू आता? अहो ही आरोग्य केंद्राची इमारत एवढी चांगली आरोग्य चालली. उपकेंद्राची उपकेंद्राची असू नाही तर केंद्राची असू द्या, सरपंच बर पण ते आपण लक्ष देऊन करतोय दोघं. काय तिथं बसण्यापेक्षा थोडस इकडे कामावर लक्ष द्या. हा येता जाता पाणी मारतोय, कुठं काय नीट करतात का गौंडी ती बघतोय का, सारखं इथं वाहून घेऊ का? का गावात निवडून दिले मग नकोय करायला, त्याचा पैसा खायला बरं जमतो. हा मी एकटाच वाटणीदार नसतो. सरपंचाची सही झाल्यानंतर ए सरपंच टक्केवारी मागतो, त्याच्यात तुमचं पाकिट भरावं लागतं. चांगल्या कार कामात पट्ट्यांनो. अहो, मग तिघाचं सांगतोय हा. तिघांनी काम केलं पाहिजे, चांगली दर्जेदार इमारत ते झाली पण. आहे. अरे चांगल्या कामात तुम्ही काय करता, अशी भांडणं काढता नंतर चोपाचुपी करता, पळापळी होती या. सरपंच चोपाचोपी होत नाही काय होत नाही. मैत्रीतच चोपाचोपी होत असते, हा. ही ध्यानात ठेवा. बाकी काय संजू शेट अजून गावातली काय बात खबर? आता ती तुमच्याकडे सरपंचाला इत्तुंभूत माहिती असती. काय आमचे मित्र परम मित्र, काय खबर आहे रामभाऊची सांगा. आता खबर ह्यांना काय माहिती असणार? होय. मला माहित नाही, तुम्ही आणता माझ्या ओझ आणता बरं का. नाही नाही नाही, तुम्ही तुमच्यासारखा आम्ही नाही. भांडण झालं तरी आमच्यामुळे झालं आम्ही असं म्हणतो Direct. तुम्ही कसं मी नाही करणार. ऐका हा. शशीचं लग्न जमवायला सगळी एकत्र आल्यात. हा अरे अहो, त्या एकत्र- 67 ला मुलगी द्यायला तयार कोण झालं? किरण शेटनी दाखवली या. ओ, आपला माणूस आपण म्हणायचो. हा. किरण शेट गद्दार निघाला. किरण शेटनी पोरगे दाखवायला नेलं या शशाला. अय सरपंच, हा. सरपंच तहसीलदारला एक फोन करायचा आणि ह्या माणसाचं रेशनिंग चेक करा एवढं सांगायचं. असं इथून हात जोडतो. तुम्ही का बसा, हात फोन करायचा जोडायचा. फोन करायचा तुम्ही करताना माझ्या ओझ आणता सगळं का रे. तुमच्या वाहता म्हणजे कोण गेलं तर रामभाऊच्या घरी सांगायला? आपण त्यांचं मी फोन केला तर तुम्ही सांगितलं ना. बरं ती असू जाऊ दे. दे आता. हा. मी सांगतो तसं, हा. या माणसाचं दप्तर चेक करायला हवा. बर का माहितीये का, लोक दुसऱ्याच्या पोरण दाखवायला गेला पूर आपल्या विरोधात हा ही योग्य आहे का? तुम्ही लावा किरण शेटचं दप्तर चेक करायला आणि किरण शेटनी तिथं नाव सांगून द्या आमच्या तिघाची, म्हणजे होऊन द्या आमचा कार्यक्रम. तुम्ही करायचा खेळ आणि आमच्यावर यायचं. बरं मी काय म्हणतोय, हा. चला चालतंय, मीच करतो फोन स्वतः आणि माझ्यावर घेतो. हा. पण आता हे माणूस घेऊन गेला. बरं कोण कोण गेले? हा, बरं. शहाणी सुरती कोण आहेत? आता ही बाळासाहेब रामभाऊ अण्णा गेल्यात, शश्या अध्यक्ष पाटील, अहो ही सगळी एकाच माळाचं म्हणजे वराड घेऊन गेल्यात म्हणा की. वराड्यात घेऊन आता गेले. अध्यक्ष आल्या का, काय गरज आहे का? बरं आमचा दाजी बी गेला म्हणजे का नीट गेला असेल का दाजी? अरे ते खाण्यामागची तिथे गेलं की फार मोठा डोंबाळा त्या होणार. बघा, त्या बिचाऱ्याच्या लग्नाच्या आधी सुपारी एवढा खर्च आहे, जातानीच करणार. ती जाऊ द्या, पण मागचा 7 लाख रुपये खर्च झालेला ह्या शशाचा. हा
त्यातलं कमिशन हाणलं ह्यांनी 2 लाख रुपये. हा चांगला विचार नाही रामभाऊचा. ह्या पोराला कुठं तरी असा खाड्यात घालायचा, 4 पैसे काढायचं, त्याच्या खात्यावर 25-30 लाख आहेत ना, ते संपस्तवर रामभाऊ त्याला सुट्टी देतो का काय? आई पोरगा बी दातीच काय पोरगा सांगताय माझ्या खात्यावर भाव पैसे येतं, तुम्ही फक्त माझ्या लग्नाचं बघा. ही बी नालायक पोर आहे, त्याच्यामुळं त्याची जिरती ना ती चांगला आहे. आता नेहलंय ते नेहलंय, अर्ध्या पावाला गडी तरी नेहलाय का अण्णा? ती आली की नेहमी चोपाचुपी होतीच. तुम्ही बी बावळटपणा केलताच की त्याला पोरगी दाखवायचा. तुम्हाला काय नाव ठेवण्यात मजा आहे का? आम्ही बी केलं आणि जाऊ द्या, बघू आता वाट बघायची. शशी अण्णांनी खाल्लं 35 पाव, त्याच्यामुळं रामभाऊला हसायला लागलं अख्खं गाव. जावाय बापू 31च खाल्लं राव. अण्णा थोडं बी काय वाटत नाही सांगायला 31 पाव खाल्लं. 35 म्हणता तुम्ही म्हणून म्हणलं. जीव गेला असता, काय कमी जास्त झालं असतं. जीव जातोय ते मोटरसायकल फिरल्यामुळे. आता काय वाचून तर फायदा आहे का? लग्नाचा मेन माझा खोळंबा केला ना, आता निवांत पडल्या तर काय उपयोग आहे का त्याला? आता माझ्या सासऱ्या जीवापेक्षा तुला लग्न महत्वाचं आहे बाई. पहिल्यापासून मला पण होती म्हणत होतं. माझ्या लग्नात हीच पण होती आली आडवी. आता मी आजोबा कुणाला म्हणायचं? हे वागाड्या मी काय निर्णय बाई. अण्णा आहेत अजून का ना? का रडतोय? काय झालं? का म्हणून रडायला लागलाय? मला असं कळलं की अण्णांना गॅस्ट्रो झालाय म्हणून. आणि मागच्या वर्षी नाही आपलं कुत्रा आसार बासार खायचं गॅस्ट्रोनी मेलं. मला वाटलं आता अण्णा तरी कुठलं जगतात पण. गाना ते कुत्रं होतं, ही अण्णा आहेत. मी तसा मरू दे. अरे बिगी दवाखान्यात नेलं, डॉक्टरने 2 इंजेक्शन मारले. आपण अण्णा काय खाल्लं तुम्ही? काय झालं, थोडासा नाश्ता केला आणि मोटरसायकल गेलो. नाही 35 पाव खाल्लं का ना? 35 पाव. काय तुम्ही असताना कसं काय खाल्लं अण्णांनी पाव? माझ्या डोळ्या अंधारी. लग्नात खाल्लं असलं तर चाललं असतं, अगोदरच खाल्लं. प्रवासाने झालंय. या बाळू या. तुम्ही या अण्णा बरं का तुम्हाला? या बाळासाहेब. या सुभाषराव पाटील या. काय बघितलं असतं? कारण तुम्ही म्हणजे माझ्या अण्णाला काय झालं असतं? काय बघितलं असतं? अण्णा तुम्हाला घरी अन्न होतं काय? रामभाऊ बरं वाटलं बाबा अण्णांच्याकडे बघून. दगदग झाली. डॉक्टर म्हणले गप बाळा. सुभाषराव अशी जी गाडी तामाटली, तुमच्यापासून निघालो 360 ने स्पीडने गाडी ताणली, डायरेक्ट दाना पायऱ्या सोडूनच आतमध्ये 2 इंजेक्शन मारले डॉक्टरनी. दात पडलं असतं माझं. अरे केचे लाभाड बोलत असेल रे. तुझ्या बापाने 360 ने गाडी चालली होती का? 160चं पीड असतं. ए बाळ्या, गाडीला कळा ना वय, पेशंट आहे गाडी. मनाने स्पीड घेतलं गाडीनं आणि मी काय साधी दामटेत नव्हतो. एक्सिलेटर तोटला. सोपं नाही. धडकलो माझं दात पडलं असतं. सुभाषराव ज्यावेळेस डॉक्टरने 2 इंजेक्शन दिली, 2 गोळ्या खायला दिल्या, तेव्हा अण्णा रिलॅक्स झालं. 1.5 तास काय बाहेर आलं ना अण्णा, वॉशरूम मधनं बाथरूम मधनं. कितीच्या स्पीडनं गाडी हाणली? 360. बोट खाली घासली माझी. लबाड बोलणारा माणूस 160च्या गाडीला पीड असतं. तुझ्या बापाने केलं का 360 ने? लाबाड बोललो असतो आणि गाडी ताणली नसती, माणूस जिवंत दिसला असता. किरकोळ अन्नाला काहीतरी झालं असेल, तुम्ही गावभर बोबाटा करणार. पेपराचं पान हल्लं म्हणजे तुम्ही म्हणाल अख्खं झाड झालं. अजून अण्णाला अजून 35 पाव खायला घाल. नाही झाली आपदा अण्णांची ना, ती बरीच झाली. नका जाऊ म्हणलो त्याच्या बरोबर, त्या पनवती बरोबर. मला पण होती म्हणताय झाला कोण बाई? ही पण आपण होती आज. किती वर्षापासून खातोय का ना मी. मग अण्णा त्या वयात तब्येतीची काळजी घ्या बरं का. तुम्ही पाव खाल्लं पण आमच्या पोटात दुखायला लागलं उचलून तुम्हाला. काय झालं अध्यक्ष, मोटरसायकलचा प्रवास मी कधी करत नाही ना. आज मी 22 रोट्या खातोय दाब्यावर जाऊन. त्या पावान नाही झालं, त्या मोटरसायकलचं दणकर रस्ता काय शाना होता. रामभाऊ पाहुण्यांना म्हणलं आम्ही 2 दिवसांनी बघायला येतो पोरगी. काय म्हणलं? तुमच्या घरात पोरगी द्यायची नाही. कसं ते? माझी पोरगी म्हणलं कुणाच्या घरात देईन? जर हा माणूस 31 पाव खातोय तर 10 भाकऱ्या सहज खात असेल, माझी पोरगी स्वयंपाक करून मरेल की. माझ्या पुरीच्या वाटण्याला काय पावाचा तुकडा तरी येणार आहे का? पण पाटील ती पोरगी का आमच्या घरात आणणार आहे? आम्ही 30 डोकं फोडून सांगत होतो. जमवा कस तरी मेस लावू आपण. जमाव म्हणजे काय हे घरातला विषय? हा मेस लाव.
हा, पण किरण शेट वाईट चांगलं राव तुम्ही वाईट जागा आणायचा राव. ह्यांचं काय चुक आहे? ह्यांची काय चुक आहे? 31 पाव तुम्हाला कळत नव्हतं वटीचं सामान आणा गेला, अण्णा खाऊ नका म्हणता येत नव्हतं? 100 वेळा सांगितलं मी. अहो त्यांचं मोटरसायकलचा प्रवास झाले म्हणतात. तुमचं काय झालं नाही? मी मागं होतो बसलो. सवय 100 वेळा सांगितलं सुभाषराव, अण्णा पोट तुमचं आहे पण अन्न दुसऱ्याच आहे. बरोबर. आतमध्ये किती घ्यावं, किती रिचवावं, एखाद दिवशी फुटलं तर आम्ही जबाबदार नाही. काही घडू शकतं. यांनी 31 पाव खाल्लं, आमच्या पोटात आहे का काय अन्नाचा कण तर आहे का? सकाळपासून सकाळनं काय नाही खाल्लं. तुम्हाला पडलंय पावाच सोन्यासारखं आमचा अन्न गेला असं का भरून दिला मगरमच्छ जिथं आहे ना आता बाज झालं की एवढं भाग्य हो आमचं. मी त्यांची स्तुती केली, मी नव्हतो प्रत्येक बारीला. पाहुण्याची ताबरू गेली ना, पण सगळी कसलं आणलंय म्हणला पाहुणं, ही नासलं खाणार. कसलं आणलंय पाहुणं? म्हणजे रामभाऊ सारखे इंटरनॅशनल पुढे म्हणतोय कसलं आणलंय अरे पाहुणं? गाडा लोळत होतं का पाहुण्याच्या समोर अण्णा? ह्यातून एकच गोष्ट ध्यानात ठेवायची सुभाषराव, कुठल्या पण कार्यक्रमाला जाताना घरून जेवून जाणे आणि जाणारांनी पण मध्ये आधी कुठं बी न थांबून काय बी न रचवणे. आणि अचानक जायचं नाही, नियोजन करायचं. मी म्हणत होतो अध्यक्ष उद्याच्याला जाऊ, पण ह्याचे तुला आजच जाऊ घेतली ना जिरून सगळ्यांनी. खरंय, नियोजन करायचं. पाटलांचं बी बरोबर आहे सुभाषराव. पण ह्याला काय घरची नाही, तू ह्याचं लग्न जमवायला 17 ए बाबा, वाजता काय? आमच्याकडेच का तू येतोय सारखाच? तू आला की आम्हाला मार बसतोय, तू आला की आमच्या पोट सासऱ्याचं पोट फुगतय. अरे मरल एखादा आमच्या गावातलं कोणी तुझ्या नादानी? मरल नाही, मेलच असतं. की भाऊनी 250च्या स्पीडने गाडी चालवली म्हणून बाबा का बरं झालं माहिती का? सायलन्स सुद्धा थरथर वापा मार. आम्ही उचलं आमचं मनके गुडघ्या गेलं ना सगळं. सगळी एक झाली का आलं का आमच्यावर लगेच परत? ती सगळं जाऊ द्या. तुम्हाला दिवसभर ताण बी झालाय आणि तुमची भुकीची लय आबळ झाली, मला बी भूक लागली. चला आपण हॉटेलात जेवायला जाऊ.